साधु शोकीच पापेषु समबुद्धिर्विशेष्यते तेत सुहृद आणि शत्रू का उदासो आणि मित्रो हा भाव भेद विचित्रो कल्पो कैचा. तो महात्मा वर्णन करतात की ज्या महात्म्याला ब्रह्मज्ञान झालं आणि ब्रह्मज्ञान झाल्यानंतर त्या महात्म्याची दृष्टी कशी होती, त्या महात्म्याचे समोर बघत असताना ब्रह्म त्याला जे काय दिसतं ते काय दिसतं, ब्रह्म दिसतं. मागच्या ओवीत 2 ओव्यात सांगितलं की सोनियाचे निखळ मेरू यसने ढिसाळ आणि मातीयेचे ढिकळ सरशेची माने, किंवा पाहता पृथ्वीचे मोर थोडे ऐशे अनरक घरत न तोखडे देखे दगडाचे निपाडे निचाडू ऐसा. ज्याला इच्छाच राहिली नाही त्याला सोन्याचा पर्वत काय आणि मातीचं ढेकूळ काय, त्याला रत्न काय आणि दगड काय, या दोन्हीत काय दिसत नाही, फरक दिसत नाही. आता सोन्याविषयी, दगडाविषयी, मातीविषयी समबुद्धी झाली, मग मानवाविषयी त्याची बुद्धी कशी असते. माणसाकडे पाहत असताना तो कसा पाहत होता सांगताय, ते तर सुहृद आणि शत्रू का उदासो आणि मित्रो हा भाव भेद विचित्रो कल्पो कायचा. मला भिन्न भाव त्याच्या मनातच आणता येत नाही. मनातच कसा आणावं, त्याच्या ठिकाणी मला कोणी सुहृद नाही, कोणी शत्रू नाही, कोणी उदास नाही, तर कोणी मित्र नाही. काही माणसं आपल्याला मित्र असतात, सुहृद मित्र असतात, काही आपले शत्रू असतात आणि काही उदास असतात. जो आपल्याला अनुकूल आहे त्याला आपण मित्र मानतो, जो आपल्याला प्रतिकूल आहे त्याला आपण काय मानतो, शत्रू मानतो. जो आपल्याला सहकार्य करतो त्याला आपण मित्र मानतो, जो आपल्याला आपल्या आड मार्गात येतो त्याला आपण काय मानतो, शत्रू मानतो. बरोबर आहे का नाही. कोणाला सुहृद म्हणजे स्वैरा मानतो, आहे का नाही. आपला कोणी स्वैरा आहे, कोणी मित्र आहे, कोणी शत्रू आहे. आणि काही माणसाविषयी आपण उदास असतो. आपण एसटीत बसलो आणि गाडीत बसल्यावर एखादा माणूस आपल्याजवळ, किंवा एसटीत अनेक माणसं असतात, आपण बाजारात गेलो, अनेक लोक आपल्याला भेटतात. बरोबर आहे का नाही. ते आपले शत्रूही नसतात आणि आपले काय नसतात, आपल्याला त्यांच्याविषयी प्रेमही वाटत नाही आणि आपल्याला त्यांचा क्रोधही येत नाही, त्याला उदास म्हणतात. उदास म्हणजे प्रेमही नाही आणि शत्रुत्वही नाही. बरोबर आहे का नाही. असे उदास असतात काही. पण या महात्म्याच्या ठिकाणी असा भिन्न भाव मनातच कस काय आणावा, आपण कस काय कल्पना करावी. त्याला कोणी शत्रू नाही, मित्र नाही, उदास नाही आणि कोणी स्वैरा सुद्धा नाही. का नाही, कारण सगळं कोणी त्याला काय दिसायला लागलं, तर ब्रह्म दिसायला लागलं. तया बंधू कोण कायाचा द्वेषिया कवनो तयाचा मीच विश्वायचा दयाचा बोध झाला. बंधू कोण काह्याचा भाऊ आलाय, त्याचा कशाचा बंधू आलाय, त्याचा द्वेषी कोण आहे. ऐका, त्या महात्म्याकडून वर्णन चाललंय बरं. आहे समाजाकडून वर्णन नाही चाललं. समाज शत्रू मानेल त्याला, समाज त्याला मित्र मानेल, समाज त्याला स्वैरा मानेल, समाज काय मानायचं तर मानेल. तिकडून इकडे वर्णन चाललंय. नाही तर मग आपण असं म्हणू की काही महात्मे आता तुकोबारायाला का शत्रू नव्हते का, ते तुकोबारायाकडून नव्हते. दोष गुण आरपले. तुकोबारायाकडून शत्रू नाही, ते कुणीकडून शत्रू आहे, इकडून कोणी शत्रू माने ना. इत्याद आपली मान्यता बदलली म्हणजे समाजाची बदलेल असं सांगता येईल आणि त्याची गरजही नाही. साधन करत असताना समाजाची मान्यता आपल्याला बदलायची नाही, तर कुणाची बदलायची, आपली मान्यता बदलायची. समाजाची बदलण्याची आपल्या हातातही नाही. तो ज्यानं ते जग निर्माण केलंय, ज्यानं ते जो सांभाळायला लागलाय, ज्याला त्याची पुढची गती द्यायची, ज्याला ती गती भोगायची, तो ते बघून घेते. आपल्याला त्याच्याशी काय नाही, अजिबात संबंध नाही. सृष्टी काय संबंध आहे आपल्याला, काहीच संबंध नाही. जीवनभर धर्मराजानं दुर्योधनाला शत्रू मानलंच नाही आणि दुर्योधनानं धर्मराजाला भाऊ मानलंच नाही, शत्रू मानलं. पण धर्मराजाकडून नाही ना शत्रू मानल्या गेलं. बरोबर आहे का नाही. एक परमार्थ करत असताना एक निश्चित वाक्यात ठेवायचं काय, की आपल्याला समाज बदलायचाच नाही. लोक म्हणतात मला एवढे कीर्तन करायला एवढं तुम्ही हे करता, कोण बदलायले. आपल्याला समाज बदलायचाच नाही. आपल्याला कोणाला बदलायचंय, आपल्याला बदलायचंय. समाज बदलत नसतो, बदलणारच आपल्या
बदलणार आहे? तुकोबरायांना शेवट महाराज त्रस्त व्हावं लागलं, ज्ञानोबराय आपल्याकडं काय बदलणार आहे? आणि बदलण्याची आपल्यावर जिम्मेदारी आहे का समाज बदलण्याची? देवांना असं जिम्मेदारी दिली की तुम्ही जा आणि सगळा समाज आपल्यावर जिम्मेदारी आहे का? आपल्यावर जिम्मेदारी सुद्धा नाही. ते ज्याचं त्याची जिम्मेदारी ज्याची कोणावर आहे ते ज्याचं त्याला माहित. फक्त आपली जिम्मेदारी काय आहे की आपण आपल्याला काय करायचंय बदलून टाकायचं. आपण कोणाला शत्रू मानायचं नाही, कोणाला मित्र नाही, कोणाला द्वेषी नाही, कोणाला सोयरा नाही, दयाबंधू कोण खायचा. आधी आपण आहे कशी आधी आपण आपल्या विकाराचा अगोदर काय करायचा आपण आपलं करायचं. मग त्याला कोणी काही मानेल, बरोबर आहे का नाही? दयाबंधू कोण कायचा बंधू आलाय. आणि म्हणून तर लोक मला त्या भक्ताला त्रास जे होतो त्याच्या कारणाची येत. जवळच्या व्यक्तीला असं वाटतं, जवळचे जे व्यक्ती आहेत महाराज, जवळचे व्यक्ती जे आहेत त्यांना असं वाटतं की यांना आमच्याकडे थोडं येईल, आम्ही याच्या जवळचे असं आहे. पण ते त्या मग तिकडून काय राहत नाही, कोणी जवळचा न कोणी लांबचा, कोणी सगळे समान. दयाबंधू कोण कायाचा. महाराज काय अवस्था असेल, कशी प्राप्त होती मलाही माहित नाही, पण कशी होत असेल, काय साधन केलं असेल महाराज. योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री पदावर आहे, बरोबर आहे का नाही? मुख्यमंत्री पदावर आहे. आता मुख्यमंत्री पद म्हणजे काय गल्ली बोळातलं पद नाही, आणि भारतभर नाही, भारताच्या बाहेर आहे त्यांचं काय आहे नाव आहे, बरोबर आहे का नाही? खूप मोठा अधिकार आहे. एवढा मोठा अधिकार आहे तर त्यांना ते एक दिवस प्रश्न विचारला मुलाखतीत. ते पत्रकार त्यांच्या बहिणीकडे गेले होते. एक रोड आहे, त्या रोडला त्यांच्या बहिणीची एक हॉटेल आहे चहाची. काय विकते ते? चहा विकते. चहा विकण्याची एक हॉटेल आहे. आणि मग आता एवढा मोठा मुख्यमंत्री बहीण काय करते? चहा विकते. महाराज कुत्र्याच्या नावावर प्लॉट केले लोकांनी, राजकारणी नाही, माणसं कमी पडली म्हणून कुत्र्याच्या नावावर केले. महाराज कितीतरी मागे एक मोठा राजकारणी मेला होता, तो मेला तर त्याची कितीतरी लोकांच्या नावावर, अब्जावधीची, मित्राच्या नावावर, लांबचा नातेवाईक, ओळखीचा कोणीतरी, कितीतरी लोकांच्या नावावर करोडो अब्जावधी रुपयाची संपत्ती होती. तो मेल्यावरती जे तिच्या तेच गेली. त्या लोकांनी वापस करून घेते. झालं ते सगळं. परत त्यांना विचारलं योगींना की तुमची बहीण आहे सगळी, आणि जाऊ ते बाकीचं काही, पण एखादा छोटी मोठी नोकरी चहा विकायली. त्यांनी सांगितलं या उत्तर प्रदेशच्या सगळ्या स्त्रिया माझ्या बहिणी आहेत, मी एकीचं कल्याण कसं काय करणार? ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे. मला कर्मयोगी आहे, मला कुणाचाही संबंध नाही, मी सगळ्याचं सारखं कल्याण करणार, सगळ्या योजना सगळ्यांना सारख्या देणार, काही संबंध नाही. भाऊ शेती करतात त्यांची, आपले उदरनिर्वाह करतात, काय संबंध आहे? दयाबंधू कोण काय याचा? मोदीचा भाऊ रिक्षाचा. दयाबंधू कोण काय याचा? ह्याचा भाऊ आलाय, इकडून तुम्ही माणसा भाऊ, पण तिकडून लागल ना. दयाबंधू कोण काय याचा? द्वेषा कवून दयाचा, त्याच्याकडून कोणी काय नाही, द्वेषी नाही. द्वेषा मीच विश्वायचा दयाचा बोध होऊन आला. कुणा करताय? हे विश्वच कोण झालाय आता? मी झालाय. असा ज्याला ज्ञान झालंय, बोध झालाय, मग दयाची दिठी अधमोत्तम अशी किरीटी. काय परिसाची कसवटी वाणी आहे? मग त्याच्या दृष्टीने कोणी लहान मोठा असेल का? काय संबंध आहे? कोणी लहान नाही, कोणी मोठा नाही. अरे परिसानं जे सोनं बनवलंय मला त्याच्यात काय 1 नंबर 2 नंबरचा असेल का? काही संबंध राहणार, वेगळेपणा नाही. ते जैसे निर्वाण सुवर्णची करी, तैशी दयाची बुद्धी चराचरी, होय साम्याची उदरी निरंतर. ते परीच काय करतो? तसं शुद्ध सोनं तयार करतो, त्याच्यात आता बदल करायची गरज नाही. तशी ज्याची बुद्धी चराचराच्या ठिकाणी ब्रह्म म्हणून पसरली, सगळं काय दिसायला लागलं? ब्रह्म. मग सगळंच जर ब्रह्म आहे तर द्वेष करायचा कोणाशी आणि मित्रता करायची कोणाशी? अशी साम्य, स्वच्छ साम्याची दृष्टी त्या महात्म्याला प्राप्त झालेली असते. जे ते विश्वालंकाराचे विसुरे, जरी हाती अनाने आकारे, तरी घडले एकाची भांगारे परब्रह्म. बरोबर आहे का नाही? अलंकार वेगळे वेगळे दिसतील,
बरोबर आहे काय? विस्तार हा सगळा विस्तारातले अलंकार वेगळे वेगळे. सगळे माणसं समान नाही, आकार वेगळा आहे, विचार वेगळा आहे, सगळ्यांची चाल वेगळी आहे, उंची सगळंच काय भिन्नता आहे का नाही? भिन्नता वेगळी वेगळी असेल पण सोनं एक आहे ना. अलंकार वेगळे वेगळे पण सोनं एक आहे. आणि ते घडले एकाच सोन्यानं. कोणा घडलं कोणतं सोनं आहे ते? परब्रह्म भंगारे घडिले. ब्रह्मरूपी सोन्यानं ते सोनं आहे आणि त्याचे सगळे काय आहे? अलंकार आहे. ऐसे जाणणे जे बरवे. म्हणून तर काय माहितीये का, वैराग्यवान जो महात्मा असतो, लोक त्याला कोणत्या ना कोणत्या लोभात म्हणायच्या पकडायचा प्रयत्न करतात. आणि खरा वैराग्यवानाला पकडायचा प्रयत्न करूच नाही, कारण तो काय होत नाही, पकडल्या जात नाही. त्याला तुमच्या धनाची गरज नाही, त्याला तुमच्या मानाची गरज नाही, त्याला कसलीच गरज नसते. आणि मग काय महाराज, बरेच आता लोक काय धनानं ताब्यात येईल, धनानं वैराग्यवान ताब्यात येत नाही. आणि धनाच्या लोभानं ताब्यात येत असेल तर तो खरा वैराग्यवान नाही. असं देऊ, हे करू, ते करू, तो धनानं ताब्यात येत नाही. मान देऊन पाहिला, मानानं ताब्यात येत नाही. मग तिसरा मार्ग ताब्यात आणण्याचा काय? त्याला भीती घालायची. तो भीतच नाही, त्याला भिण्याची काय राहत नाही, गरजच राहत नाही. काय त्याला संबंध आहे? कसलाच काही संबंध नाही. म्हणून एक ऐका, एखाद्या वेळेला देव ताब्यात येईल, येतो देव ताब्यात, देव ताब्यात येईल, पण वैराग्यवान ताब्यात येणार. देव राबवता येईल, देवाला आपल्याला आकळता येईल, पण वैराग्यवानाला डोकं लावायचं काही संबंध नाही. म्हणून त्याला काय म्हणा, सगळ्यात कोणत्याच कशातच तो गुंतलेला नसतो. ऐसे जाणणे जे बरवे ते फावले तया आगवे. म्हणून या हाच वाचन झकवे ने आकार चित्रे. ऐसे जाणणे जे बरवे, असं जे उत्कृष्ट ज्ञान आहे, जाणणे म्हणजे ज्ञान, असं जे उत्कृष्ट ज्ञान आहे ते त्याला फावले. फावले म्हणजे समजलं. तसा दृढ निश्चय त्या महात्म्याचा झाला. म्हणून आहाच वाचन झकवे येणे आकार चित्रे. म्हणून वरवरच्या या आकार रूपी चित्रानं तो फसल्या जात. आपण फसायलो तो कशाला फसायला लागलो? चित्रालाच फसायला लागलो ना. चित्रालाच फसतोय महाराज. कुठं सौंदर्याला फसतो, कुठं संपत्ती. संपत्ती तरी चित्रच आहे का नाही? एखादं घर बांधलं, केवढाही बांगला असला, चित्रच आहे का नाही? काय ते चित्रच आहे ना. आणि चित्राचा काय होत असतो? नाश होतो. महाराज, पडवली गेली या भिंती चित्राची केवळ वय माती. मी भीमदादा म्हणला एक फोटो काढू द्या, ते म्हणजे पडवली गेली या भिंती चित्र काढून देईल महाराज, काढून देईल. मी म्हणलं ऐका तुम्ही काढू द्या, मला फोटो 2-4 फोटो काढू द्या. म्हणले नाही, कशाला काढायचा फोटो, खरं खरं नाही. म्हणलं तसं नाही, ज्या वेळेस फोटो पाहू त्यावेळेस आम्हाला काय येईल की तुम्हाला गरज नाही पण आम्हाला गरज आहे ना. की किमान फोटो पाहिल्यावर तरी काय येत जाईल, आठवण येत जाईल. पण आम्हाला आमच्या करता काढू द्या. थोडा जास्त आग्रह केल्यावर काढला, पण काय संबंध आहे? या चित्राची काय होणार आहे? माती होणार आहे, माती. म्हणून या आकार रूपी चित्रानं न झकवे तो फसवल्या जात नाही. सगळीकडे गाफे पटा माझी दृष्टी, दिशे तंतूची सृष्टी, परी तो एका वाचनी गोठी तुझी नाही. महाराज, वस्त्रात जर पाहिलं तर अनेक तंतू आहेत. काय एक तंतू आहे का? अनेक तंतू आहेत. पण खरी दृष्टी पाहिली तर कापसाशिवाय दुसरं काय? तंतू किती आहेत, पण सगळे तंतू कशाचे आहेत? कापसाचे. नाही एका वाचूनी गोठी तुझी गोठी नाही एका वाचून. ऐसे प्रतीती हे गवसे, ऐसा अनुभव जयात ते असे, तोची समबुद्धी येणारे नव्य जाण. ऐशी प्रतीती हे गवसे, असा अनुभव ज्याला सापडतो, खूप प्रयत्न करून ज्याला असा अनुभव आला, असा अनुभव ज्याला आलेला असतो तोच समबुद्धीचा महात्मा आहे. असं तू समज, वेगळं काही समजण्याची गरज नाही. जयाचे नाव तीर्थरावो, आता त्या महात्म्याचे वर्णन करतात. जयाचे नाव तीर्थरावो, दर्शने प्रशस्तीशी भावो, जयाचे निसंगे ब्रह्म भावो भ्रांताचे. जयाचे नाव तीर्थरावो, त्याचं नाव तीर्थाचं काम करतंय. तुकाराम नाम घेता कापी. महाराज प्रल्हादाचं वर्णन करत असताना भगवंत वर्णन करतात. एरवी दैत्य कुळ साचो कारे, परी इंद्रही सरीनला हे उपरे. आणि त्या
प्रल्हादाचं वर्णन करत असताना भगवंतानं सांगितलं की माझ्या नावानं जे मिळणार आहे तेच प्रल्हादाच्या नावानं मिळणार आहे. नाम प्रल्हाद उच्चार. प्रल्हाद आमच्या नावानं जे फळ मिळणार आहे देव म्हणतात तेच प्रल्हादाच्या नामाचा उच्चार केला तर मिळणार आहे. उभी येते किती 10व्यात येते उभी. तयाची निजोडी त्याच्या नावानं काय होणार आहे तुम्हाला ते तुम्ही नुसते प्रल्हाद 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 हे जर नाम उच्चारण केलं तर माझ्या नावाने जे मिळणार आहे ते कोणाच्या नावाने मिळणार आहे त्याच्या नावाने मिळणार आहे ते चालत आहे. तयाचे नाव तीर्थराव दर्शने प्रशस्तीशी ठाव. त्या महात्म्याचं दर्शनच समाधान देणार आहे, शांती देणार आहे, सुख देणार आहे, पूज्यता येणार राहण्याचं ते ठिकाण आहे. जयाचे निसंगे ब्रह्मभाव भ्रांत असई. मी देह भ्रांत जो झालेला आहे, भ्रमिष्ठ झालेला आहे, जो भ्रमात पडलेला आहे, मी देह असं जो म्हणतो आहे त्याला नुसतं त्या महात्म्याचं दर्शन झालं तर त्याच्या आज ब्रह्मभाव निर्माण होतो. असं त्या महात्म्याचं काय असतं नुसतं दर्शन असतं. आणि मला ते जवळ गेलं की समजायला लागतं. त्या महात्म्याच्या जवळ बसलं की काय होतं उद्धव बाबाच्या नुसतं जवळ जाऊन बसलं तरी आपलं दुःखात काय व्हायचं विसरून जायचं. आपलं दुःख विसरून जायचं. त्या महात्म्याच्या संगतीत लक्षात येतच बघा काही काहीच्या जवळ बसलं की असं वाटतंय बंगला बांधावं आणि काही काहीच्या जवळ असलं की गेलं की असं वाटतं नुसतं भजन करावं. तो विचार बदलला. काय असतंय दुष्ट असो का सज्जन असो त्याच्या तो जिथं बसलाय त्याच्या काही परिसरात त्याचे ते फिरत असते वलय परमाणू सारखे फिरत असतात. बरोबर आहे का नाही. आणि ते आपण त्याच्या शिवेच्या त्या परमाणूच्या आत गेलो की आपले विचार तेच बदलते तसेच होतात. तुम्हाला माहिती काय एखादा सज्जन आला ना दुष्ट असला तो उठून जातो महाराज. आपल्या घरी जर एखादा बसेल असला माणूस आणि एखादा महात्मा आला आणि बसला की तुम्ही चालू द्या तुमचं आता मी जातो. तुला काय पाहिजे ऐकलं ना आत्म्याचं दर्शन बसूच देणार नाही. ते मला परमाणू ते काय करतात बसू देत नाही. त्या जवळ गेलं की समजतं. म्हणून समाधान मिळायला लागलं की समजावं हा कोणीतरी काय महात्मा आहे. आणि कीर्तनाचं असायचे महाराज काही काहीचे कीर्तन ऐकलं अर्धा तास तरी वाटते काय खरंय महाराज काय खरंय आपण करायला लागलोय. आणि काही काहीच्या चालू कीर्तन वाटतंय आताच उठून जाऊन गाडी घ्या म्हणजे चालू कीर्तनातच जावं वाटतंय. हा कशाचा परिणाम आहे त्या व्यक्तीचा परिणाम आहे. त्या व्यक्तीचा परिणाम आहे. म्हणून तर महाराज विश्वनाथ बाबा म्हणायचे म्हणे की दुष्ट जर समोर चालला तर त्याच्या रस्त्या माग पण चालायचं नाही. कारण त्याची धूळ जर आपल्या अंगावर उडाली तर आपली बुद्धी काय होईल भ्रष्ट होईल. म्हणून असं जो आहे दर्शने प्रशस्तीची ठाव दयाचे निसंगे ब्रह्मभाव भ्रांत असई. भ्रांत झालेला भ्रमिष्ठ आहे मी देह म्हणणार आहे. पण ज्याच्या संगतीत बसलं की त्याला सुद्धा कोणती काय होईल तो ब्रह्मभाव त्याला होईल की मी ब्रह्म आहे. दयाचे निबोले धर्मोजे तिथे महासिद्धी देवे तिथे स्वर्ग सुखादी खेळू जायच्या. दयाचे निबोले धर्मोजे मला ज्याच्या बोलण्यामुळे धर्म जगतोय म्हणजे ज्यांच्या मुखातून शब्द निघले ते शब्दच काय असतात धर्म असतात. तुकोबराय ज्ञानोबरायच्या मुखातून जे शब्द निघाले ते धर्मानं नाही निघाले. ऐका ज्ञानोबराय धर्मानं नाही बोलले तुकोबराय धर्मानं नाही बोलले ते बोलले तो धर्म आहे. सुखे म्हणून येते मला बोलले तो काय झाला धर्म आहे. नाही तोच धर्म आहे. दयाचे बोले धर्मजी तिथे महासिद्धी देवी त्यांची दृष्टी पडली तर महासिद्ध्या काय होतात निर्माण होतात जगतात त्यांच्या दृष्टीत. अशा महासिद्ध्या जन्माला येतात. येथे स्वर्ग सुखादी खेळू जायचा. अरे स्वर्ग तर खेळ नाही त्यांचं. जेव्हा वाटलं त्यावेळेला स्वर्गात जायचं खेळायचं खेळणं संपलं की त्यांच्याकरता स्वर्ग काय स्वर्ग त्यांचं काय खेळ नाही खेळणं खेळू जायचा. इकडे काही काम नसलं की माणूस म्हणतो चला तशी खेळत बसतो. तसं त्यांना इकडे काय झालं की स्वर्गात थोडं जायचा आनंद पुन्हा निघाले. काही त्यांना कुठंच बंधन नारदाला काय बंधन आहे. इना उचलला की मनाला वाटलं तिथं नारदालाच नाही कोण्याच संताला बंधन नाही. कुठंच नाही आणि कोण्याच संताला नाही. बरं कोण्याच संत तुम्हाला एक सांगतो इतर साधकाला त्याच्या योग्यतेनुसार देव गती देतो. संसारिक असो
साधन कोणतंही असतं, त्याचं संसाराचं साधन असतं त्याला गती त्याची, जो ज्ञानाचं साधन असतं त्याला गती त्याची, पण जो प्रेमी महात्मा आहे त्याला देवाच्या विचारानं गती नाही, तो म्हणेल ती गती त्याला, तो म्हणेल ती गती त्याला काय होत असते प्राप्त. तो म्हणला मला इथं राहायचं पण तिथं राहा, इथं कर्मात नाही पण जिथं करमतं तिथं राहा. त्याला जन्माला यायचं, अवतार घ्यायचा, अवतार घ्या, अवताराचा कंटाळा आला, थोडं निवांत भजन करायचं भजन करा, तुम्हाला काही दिवस स्वर्गात जाऊन राहायचं तर त्या महात्मा, कारण सृष्टीच त्या महात्म्याची आहे आणि मग कोणाला विचारायची गरज आहे, बरोबर आहे का नाही. जिथं जे म्हणलं ते खेळू जातं. विपाय जरी आठवला चित्ता तरी ते आपली योग्यता, ह्या स्वतः ते प्रशंसिता लाभू. ती विपाय कदाचित जरी त्या महात्म्याची आठवण झाली, परंतु जन्माचं पुण्य लागतं आठवण व्हायला सोपं नाही. सहज आपलं घर काम करताना ज्ञानोबरायाची आठवण व्हायला काय लागेल, पुण्य लागेल का नाही. सहज आपलं काम करत असताना ज्ञानोबराय आठवतात का एकदम आपल्याला, रावण आठवलं, ज्ञानोबराय आठवणं, तुकोबराय ज्याला आठवत असतील ना पुण्यवान आहे महाराज. ज्ञानोबराय तुकोबराय जर अचानक उद्धव बाबा विष्णू अचानक आठवत असतील, त्याचं काही कारण नसतानी, तर समजा आपलं महान काय पुण्य आहे. तर आठवणं सोपं आहे महाराज. त्यांची आठवण आहे, त्यांचं नाव मुखात आला हजारो जातो जन्माचं काय लागतं, पुण्य लागतं. मला त्या नावाचं भगवंताचं नाव संताचं नाव का सोपं आहे का. माऊली ज्ञानोबराय म्हणतात, जन्म सहस्र ओळखी जे एक वेळ यावया. ओळखणं म्हणजे सेवा करणं, हजारो जन्म सेवा करावी लागते, त्यावेळेला एकदा नाव काय येतं, म्हणजे ते नाव हजारो जन्म पूजा करावी लागते, सेवा करावी लागते. विपाय कदाचित जरी चित्तात आठवण झाली, चित्त आठवाला जर आठवण झाली तरी ते आपली योग्यता, त्या आठवणाऱ्याला ती आपली योग्यता काय म्हणजे आपल्या बरोबरीचं करता हे असं तयार ते प्रशंसिता लाभवत. हे जाऊ द्या म्हणतात माऊली ज्ञानोबा आता पुढचा विषय. पण मात्र त्या महात्म्याचं जेवढं आपण प्रशंसा केली, जेवढी स्तुती केली, जेवढं वर्णन केलं, तेवढा आपल्याला काय होणार आहे, लाभ होणार आहे, लाभ. हे असं होत आहे ते प्रशंसिता लाभो अति, लाभ होणार आहे. महाराज माऊली ज्ञानोबा यांनी 9व्या अध्यायात असं दुष्टाचं वर्णन निघालं आणि मला त्याचं वर्णन निघालं तर भगवंतानं सांगितलं, अर्जुना जाऊ दे, हे असो तू वायानी कायसी मूर्खाची बोलणी, वाया वाढविता वाणी शिने. असं त्याचे बोलणे काय आपल्या वाणीला शीन देऊन पाहिजे. कायसी मूर्खाची बोलणी, ऐशे म्हणितले देवे तेथ जीजी म्हणितले पांडवे, ऐके जेथ वाचा विसावे ते साधू कथा. अर्जुन म्हणला बरोबर आहे देवा, काय त्या मूर्खाचं बोलायचं, खरं बोलले देवा तुम्ही. तेथ ऐशे म्हणितले देवे तेथ जीजी म्हणितले, खरंय खरंय देवा तुमचं खरंय. आणि मग म्हणतात ऐक अर्जुना, जेथ वाचा विसावे हे साधू कथा. ज्या ठिकाणी वाणीला विश्रांती मिळते ती कोणती कथा आहे, साधूची कथा आहे, संताची कथा आहे. मला दयाते प्रशंसिता लाभवती. आज कुणाचंही तरी वर्णन केल्यापेक्षा कुणाचं वर्णन करावं, संताचं वर्णन करावं. असे बसले ना भक्ताची गती बोलणे त्यापरी सांग मुख्य गप राहावं. हरी बोला ना तरी बोलूच नका, व्यर्थ गलबाला बोलायचंच नाही. महाराज काय करू, अजिबात नाही. बसलो ना आपण 4 माणसं, हो याचं असं झालं त्याचं कसं झालं म्हणण्यापेक्षा तुकोबा राहायचं, ज्ञानोबा राहायचं, संतांचं काय करावं, वर्णन करावं. लाभ मिळतो त्यानं, काय मिळतो, लाभ. या जगातल्या वर्णनानं लाभ तर मिळतच नाही, पण हानी झाल्याशिवाय हानी होती महाराज, निश्चित हानी होती, हानीच होते. 100% काय होते, हानीच होते. म्हणून योगी विंजित सत्वमात्मानं रहस्य स्थितः एकाग्रेत चित्तात्मा निराशीर परिग्रह पुढते असवे नाहीशे दया पाहले अद्वैत दिवशे. मग आपण पाचे आपण वाशे अखंडित. अरे पुढे काय कधी कधी पश्चाताप होतो. त्या त्र्यंबकेश्वरला काय झालं, त्या रूम मध्ये म्हातारा आलं होतं आणि जरा फुलं होतं. आम्ही मजा यायचो दोघं ते पोरं यायचे तिथले, ते साधकच ते पोरं साधकच होते, पण मजा यायची. आणि ते म्हातारा म्हणायचं कसं सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकंठावरी ठेवून या.
असं म्हणजे ते तुळशी आर गळा काशी पितांबर आवडे निरंतर आर ह्याची ध्यान सवय लागली. असं ते नाही ते गोळ होतं विचार. बाबा बाबा म्हणा तुम्ही लय खास म्हणता म्हणा बाबा तुम्ही असं म्हणायचं. ते म्हणायचं महाराज काहीच्या काही गीता गीता काय वाचे म्हणता गंगा गंगा त्याला जन्म नाही पुन्हा काही म्हणायचं ते असं प्रमाणे म्हणायचं. आम्ही तर म्हणायला लावायचं. मला ते तसं म्हणू लागलं दादा आणि बसली. आधी त्यांना माहित काय चाललंय त्यांना काय माहित. म्हणलं बाबा म्हणा ते म्हणे वाचे म्हणता गंगा गंगा त्याशी जन्म नाही पुन्हा ऐकत म्हणे तुम्ही अभद्र बोलता तुमचे शब्द आमच्या कानाला कसे लागत असतील ही भाषा होती त्यांच्याशी. तू बाबाचं ध्यान लागलं तुमचे शब्द आमच्या कानाला कसे गोड लागतील. तुम्ही रामकृष्ण हरी म्हणा तुम्ही असं अभद्र म्हणताय तुम्ही चुकीचं म्हणताय तुम्हाला पाप लागेल त्याच. आणि आम्ही काय करू लागलो नाही सहन होत नाही सहन होत. आणि म्हणत आणि याच्यातून शिकायसारखं आहे बरं का अजिबात नाही ते बंदच लगे पुन्हा त्यांना शब्द नाही मरत. ते गेल्यावरती म्हणे मला वाटलं म्हणे म्हातारा गोळे का म्हणे म्हातारा बाबा आता पुन्हा काही बोलू नका ते अवघड आहे का नाही. आणि दया त्या प्रशंसिता लाभवते नाहीत मला दुसऱ्याचं बोलायचं ते प्रशंसिता लाभू असे पुढती अस्तवे नाहीशे दया पाहले अद्वित दिवशी. मग आपण पाचे आपण अशी आठवली पुढती अस्तवे नाहीशे मला दया पाहले ज्याला असा अद्वैताचा सूर्य उजडलाय की पुन्हा त्या सूर्याचा अस्त होणार नाही. अस्त नाही आता एकाची मोहरा पासून अंधारा दुरी झालो. पुन्हा त्यांच्या जीवनात कधी तो सूर्य मावळल्या जात नाही. मग आपण पाचे आपण मग अखंड आपल्या स्वरूपात तो काय असतो महात्मा रममान असतो. ऐशा दृष्टी जो विवेकी पार्था तो एकाकी सहज अपरे ग्रही जो ते लोके तोची म्हणून अशा दृष्टीचा जो विवेकी महात्मा आहे ना अर्जुना तो एकटाच आहे. कुठे गेला मला तो लाखो लोकात असला तरी एकांतात आहे एकटाची. कारण लाखो त्याच्या करता नाहीच हे लाख त्याच्या करता एक आहे. आणि आपल्या करता एकटा असलो तरी आपण सगळ्यांना जर सगळं ब्रह्म आहे तर कुठेही गेला तर काय अडचण नाही. तोच अपरिग्रह त्याच्याजवळ करोडो रुपये असले तरी त्याजवळ काही येत नाही. तो अपरिग्रह का कारण तो संपत्तीला ब्रह्म मानतोय सगळ्यालाच काय मानतोय. होते ना जनक राजा संपत्तीत होते पण अपरिग्रही होते बरोबर आहे का नाही. काय कमी होती राजा होते आणि सार्वभौम राजा होते काय सामान्य राजा थोडेच होते अपरिग्रही राजा होते. मला किती अपरिग्रही आहे का जनक राजा राज्यात असून अपरिग्रही ठरले आणि शुकाचार्य लंगोटे सुद्धा नव्हती तरी परिग्रही ठरले. महाराज जनक भेटीशी पाठविला येणे अभिमान नाणे खोटे केले. कोण खोटे केले जनकानं खोटे केले. म्हणजे लंगोटी वाल्याला राजा गुरु करावा लागला. नियम कसा आहे अरे ज्याच्या अंगावर वस्त्र नाही जो एका दिवसापेक्षा एका झाडाखाली सुद्धा शुकाचार्य जास्त राहायचे नाही का त्या झाडाविषयी आसक्ती निर्माण होईल. एवढे शुकाचार्य मला शुकाचार्याचं वर्णन करत असताना माऊली ज्ञानोबराय करतात. शुकाचार्यांनी जन्माला येऊन विषय नाही जिंकले विषय जिनोनी जन्मले. शुकादिकजे दादुनी जे विषय जिंकून जन्माला आले आणि त्या शुकाचार्याला गुरु करावं लागलं. कुणाला जनकाला गुरु करावं लागलं. शुकी नुठिजेची कंदर्पे मला राम आली तरी शुकाचार्याचा काम काय होत नाही. अशा नाही पाणी घालिता न निघे आणि अप्रोधत्व वर्णन कर. किती दिवस दगडावर पाणी घातलं तर त्याला कोम यायचा नाही. तसं किती प्रयत्न केले तर ज्यांचे विकार नाही असे शुकाचार्य पण तिथं खोटीच ठरली. आणि तिथं जनकाला काय करावं लागलं. जनक कोण येत राजा येत मुलं बालक पत्नी सगळं काही आहे पण ब्रह्मज्ञानी आहे ना. ब्रह्मज्ञानी असल्यामुळं काय तोच अपरिग्रही आहे असं तू समज अर्जुना. तिन्ही लोकात अपरिग्रही तोच आहे
असं म्हणून ऐसे असाधारणे निष्पन्नाची लक्षणे आपुलेने बहुवचपणे श्रीकृष्ण बोले. ऐसे असाधारण अशी असामान्य सिद्ध महात्म्याची लक्षणं सर्वज्ञ असलेले कृष्ण बोलायला लागले. बहुवचपणे आपल्या सर्वज्ञपणानं भगवंतानं ते देव बोलले ना, हे काय दुसरं थोडंच बोलले. देव बोलले ना सगळे लक्षण आहे. देव सर्वज्ञ आहे. भगवंत ते लक्षण बोलले. कोण कृष्ण? तुम्ही जे म्हणता श्रीकृष्ण बोले तो कृष्ण कोण ते सांगता. जो ज्ञानी याचा बापू देखणे यांचे दिठेचा दिपू दया दादुर्याचा संकल्प ईश्वरोपचे. जो ज्ञानी याचा बापू सगळ्यात ज्ञानी वेद आहे आणि वेदाचा जो काय आहे बाप आहे. दयाचे निश्वासी जन्मले का वेदराशी. महाराज वेदाचा बाप म्हणजे वेदाचा निर्माता, जो वेदाचा बाप आहे. देखण्याचे दिठीचा दिपू जे पाहणारे म्हणून आहे त्यांच्या दृष्टीचा जो दिवा आहे. शास्त्र पाहत, वेद पाहतात, पुराण पाहतात, त्या सगळ्याला दृष्टी देणारा कोण आहे तर भगवान कृष्ण आहे. दया दादुर्याचा संकल्प जो एवढा समर्थ आहे की ज्याच्या संकल्पाने या विश्वाची काय झालेली आहे निर्मिती झालेली आहे. प्रणवाची हे पेठे झाले शब्द ब्रह्म माझिठे ते दयाचे यशा धाकुटी वेळून पुरे. ओंकाराच्या बाजारात जे वेद रूपी मोठं असं वस्त्र तयार झालं. ओंकाराच्या बाजारात वेद रूपी जे वस्त्र तयार झालं आणि उत्कृष्ट आहे मोठं वस्त्र आहे ते. आणि ते वस्त्र कशा करता तयार झालं होतं? देवाला गुंडाळायचं म्हणजे देवाचं वर्णन करायचं. देवाच्या अंगाला सगळं ते गुंडाळण्याकरता वेद रूपी वस्त्र तयार झालं. एवढं वस्त्र तयार झालं पण माऊली ज्ञानोबराय म्हणतात ते त्याच्या यश नावाच्या गुणालाच नाही पुरलं. यशा धाकुटे यश नावाच्या गुणालाच काय पडलं? पहिला गुण आहे ना यश श्री अवधाय. पुढचे 5 गुण तर सोडून द्या. म्हणजे वेदाला नुसत्या यश नावाच्या गुणाच काय करता नाही आलं, वर्णन नाही करता आलं. एवढा मोठा वेद पण पुढे मौनावला. पुढे वर्णन करण्याकरता आता काय झाला यशाचंच वर्णन नाही करता आलं तर मग पुढच्या गुणाचं करीलच कशाला. एकच पायरी नाही चढणं झाली. दयाचे यशा धाकुटे यश गुणाला धाकुट पडलं कमी पडलं वेळहून न पुरे. दयाचे अंगिके तेजे आवर उशेषीचे वनिजे म्हणून जग हे देशजे विनाशी दया. मला त्याच्याच अंगाच्या त्याच्यानं सूर्य आणि चंद्र जगात प्रतिष्ठित झाले. प्रकाश देणार प्रतिष्ठित आहेत ना. सूर्याचा आणि चंद्राचा व्यापार कुणाच्या दुकानातून माल आणून चाललाय भगवंताच्या. कोणाचं तेज आहे त्याचाच प्रकाश घेऊन त्याच्याकडून आणायचा आणि जगाला द्यायचा. आणि ते मला सगळे प्रतिष्ठित झाले. सूर्य चंद्र नावलौकिक कोणामुळे चाललाय? या ज्या कृष्णामुळे चाललाय असा तो कृष्ण आहे. म्हणून जग आहे म्हणून जग त्याच्या शिवाय होणार नाही. त्याच्यामुळे भासत सगळे. अगा नामाची एकदयाचे पाहता गगन निधी शेटांचे गुण एक एक काय तयाचे आकळ शिरत होता. म्हणजे अर्जुना अरे त्याचं नाम नुसतं त्याचं नाम जर नामाचं जर महत्व सांगायचं तर आकाश लहान होतं. गगन ही दिशे त्यांचे म्हणजे लहान. आकाश त्याच्या नामापुढं कमी पडतं. आता नाम आहे एवढं जर त्याचं नाम आहे तर मग त्याच्या एका गुणाला काय जाणू शकतो तू? अर्जुनाला भगवंत म्हणतात काय आकळशीलच हो काही त्याचे गुण जाणू. म्हणून असो हे वाढणे. आता त्याचं वर्णनच होत नाही म्हणून असो हे म्हणून राहू दे. आता त्याचं वर्णन करणं सांगून येणो कावनाची लक्षणे दावावी विषयने का बोलिलो ते. पण भगवंत विचार करता मी ही लक्षणं अर्जुनाला का दाखवली? ही संताची जी लक्षणं सांगितली ही का बोललो मी? भगवंत थोडं मला मनात विचार करून आला की हे लक्षण मी बोलायला नव्हते पाहिजे. का नव्हते बोलायला पाहिजे? काय झालं अर्जुनाला नव्हते आता बोलायला पाहिजे. का नव्हते बोलायला पाहिजे त्याचं भगवंत पुढे सांगतात माऊली. एक एक वेताचा ठाऊची फेडी ते ब्रह्मविद्या की जे उघडी तरी अर्जुना पडिये गोडी नाशेला. द्वैताचा ठाऊची फेडी द्वैताचं ठिकाणच उद्ध्वस्त करणारी ब्रह्मविद्या मी जर याच्या पुढे उघडी केली. कारण लक्षण म्हणजे ब्रह्मज्ञान एवढं सोपं नाहीये. आणि हे जर अर्जुना पुढे उघड केलं आणि अर्जुनाला जर ब्रह्मज्ञान झालं मला देवाला देवाची भीती आहे. अर्जुनाला जर ब्रह्मज्ञान झालं
तर मी प्रेम कोणावर करायचं? कारण अर्जुनावर जर ब्रह्मज्ञान झालं तर अर्जुन मला दोन समजणार नाही, आपलं स्वरूप समजेल. आणि आपलं स्वरूप समजल्यावर तो प्रेमीच राहणार नाही ना. प्रेमाला सुद्धा द्वेष लागतं. कोण भरेगा पाणी? अद्वैतात काय राहिलंय? अद्वैतात नाही, त्यालाही सुद्धा काय यावं लागतं. म्हणून तुकोबाराय म्हणतात तुझं मज नाही भेद, पण केला सहज. द्वैतात आल्याशिवाय वर्णन नाही. भेद होता केला वारावया जगी प्रेम सुख. मग कोणाशी प्रेम करावं? पण ये गोडी नाशिला माझा लाडका अर्जुन आहे, की लाडकेपणाची गोडी निघून जाईल ना. आणि म्हणून देवाला काय वाटली? भीती वाटली. म्हणून ते तैसे बोलणे नवे सपाताला आड लावणे केले मनची वेगळवाने भोगावया. म्हणून तैसे बोले, म्हणून डायरेक्ट देव आता बोलायला घाबरायला लागले. बोलायले तेच, पण आड वस्त्र लावून बोलायले. बोलायले ब्रह्मज्ञान, पण महात्म्याच्या लक्षणाचं आड वस्त्र लावले. डायरेक्ट ब्रह्मज्ञान बोलत तू वय म्हणत नाहीत असं, तू वय म्हणत नाही. महात्म्य असं असतात असं म्हणतात. सांगायचं तेच, पण आड वस्त्र लावून. काय माणसाला काय असतं माहितीये का? बरं का, एखादा मोठा माणूस असतो आणि याच्याच मनात असतं की याला काही सूचना द्यायची, पण डायरेक्ट कसं म्हणा, तुम्ही असं करा, तुम्ही असं नका करू, असं डायरेक्ट म्हणते. मग बाबा काय लोक म्हणू लागले, आमचं काय म्हणणं नाही. लोक म्हणू लागले. लोक म्हणलेच नाही म्हणायचं याला, पण लोकांचं काय लावलं? आडवस्त्र. सत्य म्हणतायत नाही डायरेक्ट, लोक म्हणतात. ते पत्रकार जातात ना प्रश्न विचारायला एखाद्या मंत्र्याला, लोक तुमच्या विषयी ते म्हणायचं असतं त्यालाच, पण लोक पण मग डायरेक्ट मग तसं देवानं सांगितलं ब्रह्मज्ञान, पण महात्म्याचं मधात काय लावलं? आडवस्त्र. कारण देवाला भीती वाटली, याला जर ब्रह्मज्ञान उघड सांगितलं तर आमची जो प्रेमाची गोडी आहे ती काय होईल? निघून जाईल. म्हणून केले मनाची वेगळवाने, आणि ते आनंद भोगण्याकरता एकच मन आहे, पण त्याचा काय केला? वेगळेपणा केला. जया स्वभाव वाटत मोक्ष सुखा लागू निरंक, जयाची दिठीचा धने कळंक लागी तुझ्या प्रेमाने. भगवंत आता मला जास्त प्रेमात आले. भगवंत सांगता जया सोहम भाव वाटत. मला ज्या प्रेमाला सोहम भावाचा अडथळा आहे, प्रेमाला सोहम भावाचा काय आहे? सोहम भाव आला की प्रेम गेलं. सोहम म्हणजे तो परमात्मा. मी नाही, मी म्हणलं, मी तो आहे म्हणलं की मग प्रेम नाही सगळं. नाही, तो देव आणि मी भक्त म्हणून प्रेम. मी भक्त तू देव ऐसे करे, तो देव आणि मी भक्त. नाही, तोच मी गेलं. सोहम भाव अटक. सोहम भावाचा प्रेमाला काय अडथळा आहे? महाराज मोक्ष सुखा लागून रंक. काही मोक्ष सुख मिळवण्याकरता मला दीन झाले, रंक झाले, पण मोक्षाचं सुख मी भोगलं म्हणलं की प्रेमाचा आनंद गेला. मोक्ष तुमचा देवा. तुम्ही दुर्लभ होतो तेव्हा त्याचे देखीचा धने कळंक लागेल. असे जे आहेत सोहम भाव म्हणणारे मोक्षासाठी, त्यांची दृष्टी जर अर्जुना तुझ्यावर पडली तर तुला तुझ्या प्रेमाला काय लागेल? ती नजर लागेल. तयाची तिथं धने कळंक लागेल तुझ्या प्रेमा. इथे म्हणण्याचा त्यांची दृष्टी लागेल म्हणण्यापेक्षा, हा अर्थ घेण्यापेक्षा, सोहम भावी महात्म्याकडे तू जर बघितलं, मोक्षाच्या सुखासाठी जे आहे त्यांच्याकडे जर बघितलं, आणि तुला जर तसं व्हावं वाटलं तर आपल्या प्रेमाला काय लागेल? दृष्ट लागेल. म्हणून तू त्यांच्याकडे बघू सुद्धा नको. विपाय हंगावयाचा जाईल, मी त्याची हाजरी होईल, तरी मग काय की जल एकल्या. देवाला भीती वाटायली. कदाचित जर याचा अहंकार गेला, मी अर्जुन, हा अहंकार जर याचा आपल्याला म्हणतो हा अहंकार घाला आणि त्याचा जाऊ देईल. लक्षात येते का? आपल्याला म्हणतो तसंच असतं प्रेमापुढे, तसंच असतं. जरा पंक्ती धरा, पंक्ती धरा, पंक्ती धरा, धरा पंक्ती. बडा बडा लोक पंक्ती धरायली, आणि त्याचं जर मुलावर प्रेमात आहे, तू थांब तिकडे दिसतो, त्याला का तिकडे लोकांनी पंक्ती धरायला लावायला, त्याला का तिकडे प्रेमी आहे, त्याला चांगलं लिहायचं आहे ना, तरी होते का नाही असं? हात धरून
कधी कधी तो माणूस इतके रागात येते तो मला ते काय काय ते निर्बुद्ध असते पुढचे त्याची फुलवलं ना तर काय बाता नाही बस आहे. आणि मग तू कधी कधीवर म्हणतोय बोल काय करतो तुला मी म्हणणार तुझी काती येते तिकडे कशाचा परिणाम आहे प्रेमाचा परिणाम आपल्याला म्हणतो काय विचारवणी अहंकार जाणीचे आणि अर्जुनाचा अहंकार जाण्याची त्याला भीती वाटायला लागली का प्रेमी आहे ना कारण याचा जर अर्जुन रुपया अहंकार केला तर मी वडीला आणि मी झालो तर मग काय फायदा झाला मी प्रेम कोणावर करावं अहम भाव याचाच आहे कदाचित मी त्याची हजेरी होईल अहंकार केला तर हा कोण होईल मी होईल तरी मग काय केले मग मी एकटा काय करू भगवंत म्हणतात एकटा काय करू मला किती अवघड आहे बघा देवाला अर्जुनाला सोडून देवालाच काय होईन जाऊ न काय अर्जुनाचं वर्णन पुढं मौलिक जानोबरायांनी गोड केलंय आहे का नाही भगवंताच्या मनातले विचार पुढं खूप गोड बोलून दाखवले त्याचा विचार आपण उद्याला करूया पुंडलिक हरी विठ्ठल